बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया, दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टाईला यश. मात्र बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही. बारामती पोटनिवडणुकीत 30 जणांचे माघार, 23 उमेदवार निघणार. काँग्रेसनं मनाचा मोठेपणा दाखवत अर्ज मागे घेतला. बारामतीच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया समोर. बारामतीबाबत घेतलेल्या काँग्रेसच्या निर्णयाचं सुप्रिया सुळेंनी स्वागत केलं. तर 23 उमेदवारांसोबत वेळेत संपर्क झाला असता तर चित्र वेगळं असतं. सुळेंचं हे वक्तव्य समोर. बारामती निवडणूक बिनविरोध झाली नाही, हे तटकरेंचं अपयश. तटकरेंनी इतरांना कमी लेखलं, त्यांचा अहंकार नडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लमांडेंची सुनील तटकरे यांच्यावरती ही टीका. बारामती पोटनिवडणुकीतून करुणा मुंडेंची उमेदवारी कायम, माघार घेणार होते पण मुंडेंची पोस्ट बघितली आणि अर्ज जो आहे तो कायम ठेवला. करुणा मुंडेंची प्रतिक्रिया, धनंजय मुंडेंनी संपर्क केलेला काँग्रेसला विकत घेऊ शकता पण करुणा मुंडेला नाही, असाही लगावला टोला. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आता भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश. रवींद्र चव्हाण, गडकरी, बावनकुळे, तावडे, अशोक चव्हाण, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दानवे, राम शिंदेंसह बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. भाजपकडून अक्षय कर्डिले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मुकाटे निवडणूक रिंगणात. वंचितचा उमेदवार आणि 4 अपक्ष देखील निवडणूक लढणार. अपक्षांमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचा समावेश. पार्थ पवारांचं वक्तव्य निराधार, काँग्रेसवर केलेल्या टीकेचा त्यांना कधी ना कधी पश्चाताप होणार. हर्षवर्धन सपकाळ यांचा निशाणा. पार्थ पवारांच्या वतीने रोहित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. बारामतीच्या पोटनिवडणुकीतून करुणा मुंडे यांची उमेदवारी कायम, माघार घेणार होते मात्र मुंडेंची पोस्ट बघितली आणि अर्ज कायम ठेवला. करुणा मुंडे यांची ही प्रतिक्रिया समोर. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. भाजपकडून अक्षय कर्डिले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून गोविंद मोकाटे हे निवडणूक लढवणार. वंचितचा उमेदवार आणि 4 अपक्ष निवडणूक लढणार. अपक्षांमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचा हा समावेश. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांनी नोटीस बजावणार असल्याची माहिती दिली. समता पतसंस्थेतील खात्यांसंदर्भात चौकशी होणार. तर खात्यांना अशोक खरात नॉमिनी असून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती. बोंधू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गरोदर महिलेवरती अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद. खरात तपासामध्ये सहकार्य करत नाही अशी देखील माहिती. बोंधू खरातवरती 2022 मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास पुन्हा केला जाईल. 2022 मध्ये साई संस्थानने कर्मचारी विकास दिवटे यांची गळफास घेत आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये बोंधू खरातवर आरोप. मयत विकास दिवटेंचा भाऊ राजेंद्र दिवटे यांची पुन्हा तपास करण्याची मागणी कोर्टाकडून मान्य. अत्याचारी बोंधू अशोक खरात विरोधात 14वा गुन्हा दाखल. मिरगाव या ठिकाणी जमीन खरेदी प्रकरणामध्ये खरातचं पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद. कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप. नाशिकच्या सिन्नर या ठिकाणी बोंधू खरातच्या मिरगाव फार्म हाऊसवर पोलिसांचा तपास. माळी बंधूंची जमीन हडप केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 4 कर्मचाऱ्यांकडून चौकशी. अशोक खरातच्या बोंधुगिरीला बळी पडलेल्या एका शेतकऱ्याने सांगितले, आपबीती तुमची जमीन तुम्हाला लाभदायक नाही, मला जमीन विका, नाहीतर अघटित घटना होऊ शकते असं खरातने सांगितलं. शेतकरी शिवराम माळी यांचा हा दावा. बोंधू खरातच्या अटकेनंतर मिरगावचे ईशान्येश्वर मंदिर ओस. एकेकाळी भाविकांच्या रांगा लागणाऱ्या मंदिरात आता भाविकांची वर्दळ थांबली. मंदिर परिसरामध्ये शुकशुकाटाचं वातावरण. बोंधू खरातच्या प्रकरणामध्ये आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करा. ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार असलेले अनिल गोटे यांची ही प्रतिक्रिया समोर. 2024 मध्ये महाराष्ट्रात सत्ता येण्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा हात. मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. आंबेडकरांकडून आता नायक चित्रपटातील अनिल कपूरची देखील उपमा देण्यात आली. धाराशिव जिल्हा शिवसेनेचे निरीक्षक उन्मेष पाटील यांच्यासमोर पक्षामधील गटबाजीचं आव्हान. बैठकीदरम्यान शिवसेनेतील विविध गटांमधील मतभेद उफाळून आले. काही पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याची माहिती. कुठलीही गटबाजी नाही, उन्मेष पाटील यांचं हे वक्तव्य समोर. एकनाथ शिंदे ग्रामीण भागात संघटना मजबूत करण्यावर विशेष भर देतील. राज्यात पक्षाचा विस्तार आणि अधिक प्रभावीपणे हा विस्तार करण्यावरती भर देण्याच्या शिंदेंच्या सूचना. युवकांना पक्षात सहभागी करून घेण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचाही सल्ला. विलिनीकरणाचा आता सर्व अधिकार जो आहे तो पवार कुटुंबावर सोडलाय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावरती अनिल पाटलांची प्रतिक्रिया. पवार कुटुंबाला वाटलं तर विलिनीकरण होईल अशी ही प्रतिक्रिया दिली.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम, पक्ष वाढण्यासंदर्भात काम करण्याच्या शशिकांत शिंदेंच्या सूचना. पवारांच्या राष्ट्रवादीची 3 दिवसांपासून मुंबईमध्ये संघटनात्मक बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवस दरेगावात मुक्कामी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंचं स्वागतही करण्यात आलं. नवी मुंबईमध्ये घरांच्या पुनर्विकासावरून गणेश नाईकांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा. 2011 पर्यंतची घरं नियमित करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला असताना एमआयडीसीने मात्र 2 दिवस आधीच पुनर्विकासाचं टेंडर काढून चालाकी केल्याचा नाईकांचा आरोप. शशिकांत शिंदे मूळचे शिवसैनिक, ते शिवसेनेमध्ये आले तर स्वागत. शिवसेनेचे आमदार असलेले महेश शिंदेंचा उपहासात्मक टोला. शशिकांत शिंदेंना भाजपमध्ये जाण्याचा देखील सल्ला. राष्ट्रवादीचे काही सदस्य आमच्या संपर्कात होते, महेश शिंदे यांचा हा दावा. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी. मुंडे समर्थकाची धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी. बीडच्या गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मुंडे समर्थकांनं ही मागणी केली. आदित्य ठाकरे आता लवकरच मुंबईमधील शिवसेना शाखांना भेटी देणार. शाखा भेटींचा कार्यक्रम हाती घेणार. आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईमधील शिवसेना शाखा प्रमुखांची बैठक. पक्ष बांधणीच्या अनुषंगाने ठाकरे सेना स्थानिक पातळीवरती बदल घडवणार. आदित्य ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहीत नाही, पण संजय राऊतांना पलटवतील हे निश्चित. संजय शिरसाट यांची ही टीका समोर. सिंधुदुर्गच्या मालवण या ठिकाणी एलईडी मासेमारी विरोधात आज मच्छीमारांचा मोर्चा. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात एल्गार मोर्चा निघणार. नितेश राणेंचे हितसंबंध गुंतलेले असल्यानं एलईडी मासेमारीवरती ठोस कारवाई करणार आणि मात्र आतापर्यंत कारवाई होत नसल्याचाही आरोप. पुण्याच्या चाकमध्ये आईने प्रियकरासोबत मिळून पोटच्या 6 वर्षाच्या मुलाची हत्या केली. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं चिमुकल्याचा जीव घेतला. आरोपी आई अटकेत तर प्रियकर फरार. पुण्यातल्या खेड तालुक्यातील तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह. प्रशासनाकडून चौकशीचे आदेश. जमिनीसंदर्भात गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आलेली. मुंबईमधल्या खेरवाडीच्या एका इमारतीत स्लॅबचा काही भाग कोसळला. खेरवाडीमध्ये पीडब्ल्यूडी विभागाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. स्लॅबचा भाग कोसळून आता अनेक तास उलटले, मात्र अद्यापही पीडब्ल्यूडी विभागाकडून कुठलीच मदत मिळालेली नाही. रायगड किल्ल्यावर वणवा लागल्याची घटना. वणव्यामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि विद्युत केबल जळून खाक. हिरकडी वाडीपासून महादरवाजापर्यंत हा वणवा वेगानं पसरला. नागपूर महापालिकेच्या 3 बस ऑपरेटरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय. परिवहन समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी. बसमधील साहित्य गहाळ झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सोलापूरच्या करमाळा या ठिकाणच्या पुनवर आणि चिखलठाणमध्ये विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. या प्रकरणी पोलिसांची कारवाई. पुतळा बसवल्याप्रकरणी 13 जणांना अटकही करण्यात आली. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या मोडनिंब गावामध्ये उभारलेले महापुरुषांचे दोन्ही पुतळे हटवण्याचा गावकऱ्यांचा निर्णय. ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारण्यात आलेला बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा निर्णय. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील बावची आणि निंबोडी परिसरात बालविवाह झाल्याचा प्रकार समोर. लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यांमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या. पीडितेच्या शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप. पती आणि सासरच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल. जळगाव पालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाई संदर्भात मनसेचा पालिकेवर धडक. मोर्चा. पालिका कारवाई करताना मराठी आणि परप्रांतीय असा भेदभाव करत असल्याचा मनसेचा आरोप. पालिकेचं परप्रांतीय अतिक्रमणधारकांकडे दुर्लक्ष तर मराठी व्यावसायिकांवर कारवाई, मनसेचा आरोप. मुंबई पालिकेत गारगाई धरण बांधण्यासंदर्भातला ठराव मंजूर करत असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ. गारगाई धरण झाल्यानंतर मुंबईला 440 दशलक्ष लिटर पाणी मिळेल. धरणाच्या बांधकामासाठी 300 जुनी झाडं तोडावी लागणार असा विरोधकांचा आरोप. मीरा रोडमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे पोस्टर जाळून केला निषेध. खरगे आणि पवन खेडा यांच्याबद्दल वापरलेल्या भाषेवरून कार्यकर्ते आक्रमक. मीरा रोडच्या स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं आंदोलन सुरू. 2 महिन्यांपासून पगारच मिळत नाही, त्यामुळे तिरडीवर झोपून आंदोलन केलं. जोपर्यंत थकीत वेतन मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा आंदोलकांचा इशारा. नागपूरमधले दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेनं तलाई मन्नार ते धनकुष्टी पार्क सामुद्रधुनी पार केली. अवघ्या 17व्या वर्षीच ईश्वरीची दमदार कामगिरी. सलग 11 तास 15 मिनिट जलतरण करत असताना तिनं ही कामगिरी केली. सांगलीमधल्या खेराळकर गॅस कंपनीकडून अद्यापही पुरवठा सुरू येत नाही. अजूनही ग्राहकांच्या एजन्सीबाहेर रांगा. खेराळकर गॅस एजन्सीकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा ग्राहकांचा आरोप. 15 ते 20 दिवसांपासून गॅस बुक करूनही गॅस मिळत नाही अशी ग्राहकांची तक्रार. हिंगोली जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांकडून झेंडूच्या फुलांची लागवड. अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलांवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना झेंडूच्या शेतात ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील गहू भरण्याची कामं अंतिम टप्प्यात. यंदा अवकाळी पावसाचा गव्हाला फटका. उत्पन्नामध्ये घट. शेतकऱ्यांचं नुकसान. पिकं काढणीला आली त्यामुळे शेतकरी शेताच्या कामात व्यस्त.